नमस्कार मित्रांनो. आमच्या चिक्कूच झाडाला फळ लागत नव्हतं. तर काय झालं याचा विचार करत होतो. तर आजी म्हणाली, "भांडगुळ आला असेल बघ." तर मग काय घेतला विळा आणि चढलो झाडावर भांडगुळ शोधायला. तर पहिले भांडगुळ म्हणजे काय ते सांगतो. भांडगुळ म्हणजे एक प्रकारची परजीवी असते, ती झाडावर वाढते. त्याच्यासाठी आपल्याला झाडावर काही म्हणजे पक्ष्यांनी बीट केले वगैरे केले तर त्यातून एक नवीन वनस्पती त्या जन्म घेते. ती बघू शकतो तुम्ही. एक वेगळाच पाला असलेला एक झाड म्हणा किंवा एक परजीवी म्हणू शकतो आपण त्याला, ते त्या झाडावर जन्मले. तर यामुळे काय होतं, झाडाला फळ येत नाही. हे बघा तुम्ही कसं दोन गाठी झाल्या, त्या गाठीनुसार ते त्याने आपले मूळ झाडाच्या आतमध्ये घातले आणि हे बघा कसं वेलीसारखं झाडाला चिटकून चिटकून वाढत आहे. हे बघू शकतो मी कसं काढलेलं आहे ते. आणि त्यानंतर मी ते झाडावरनं तोडून खाली घेऊन तुम्हाला दाखवतो. पण अगोदर बघू शकतो मी कशा प्रकारे ते झाडाला एकदम घट्ट असं पकडून राहिलेलं आहे. आणि पुढल्या साईडला बघू शकतो ते गाठीनं त्याचे मूळ त्याने ते चिकूच्या झाडाच्या आतमध्ये घातलेले आहे, जेणेकरून त्याला अन्नद्रव्य इथं बघू शकता की इकडे पण थोडी गाठ करण्याचा प्रयत्न झाला तिथे. हे बघू शकता 2 गाठी आहे आणि झाड तर एकच आहे. चिकूच्या झाडावर एकच वेल वाढलेला आहे, बट त्याला 2 गाठी. हे बघा, हे तोडून आल्यानंतर खाली बघू शकतो मी. ही चिकूची फांदी आहे ही, आणि ही बाजूला दिसतं आहे ही परजीवी वाढलेली. आणि हे इथे झाले आहे गाठी. या गाठीतून त्याने चिकूच्या झाडाच्या मध्ये शिरकाव केलेला आहे, ज्यातून ते अन्नद्रव्य शोषून वगैरे खातं. तर मित्रांनो, हे बघू शकता यामुळे सुद्धा तुमच्या झाडांवर फळे लागण्याचे प्रमाण कमी होतं. तर तुम्ही या प्रकारे बघू शकता की हे असं असतं परजीवी. याला आपण वैज्ञानिक भाषेत परजीवी म्हणतो आणि गावाकडील लोक त्याला बांडगुळ म्हणतात. जेणेकरून याचं होण्याचं एक कारण वेगळं पण असू शकतं की जर पक्ष्यांनी बीट वगैरे केली किंवा विष्ठा केली तर त्यानुसार त्याच्यात जो बियाणे असतात ते तिथे झाडावर उगून तेच तिथे झाडाच्या बांध्यात म्हणा किंवा बुंदा असतो त्यात हे करतं, काय शिरकाव करतं. आणि त्या शिरकावामुळे हे असं गाठीचं तयार होतं. आणि म्हणजे अगोदर झाड उगतं आणि त्यानंतर त्याची अन्नद्रव्य शोषण्यासाठी तिथे गाठीसारखं तयार होऊन ते हे होतं की वाढतं.